नमस्कार. इझी ब्रो यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. ह्या वर्षी 2025 या वर्षी श्री बलभीम यात्रा कसबा नूल या निमित्त बलभीम यात्रेनिमित्त आयोजित केलेले बैल प्रदर्शन या भव्य कार्यक्रमाचं आयोजन दृढ बैलजोडी हौशी संघटना कसबा नूल यांनी आयोजित केलेले आहे. तरी या संदर्भात आपल्यासोबत आहेत संघटनेचे सदस्य आहेत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन कडोळे सर हे आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल चर्चा करूया. किती वर्षापासून चालू आहे हा एवढा मोठा चांगला कार्यक्रम, त्याच्याबद्दल आपण आज जरा आपण मुलाखत घेऊया. सर नमस्कार आणि सर्वांना नमस्कार. दरवर्षी तुमचं हे कार्यक्रम चालू आहे, किती वर्षापासून चालू आहे सर? सलग 13 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो. अगदी जोमानं उत्साहानं आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडतो. ओके. या कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश काय आहे तुमचा? सध्या सगळं जग आधुनिकीकरणाकडे वळत आहे. प्रत्येकजण पारंपरिक शेती सोडून यांत्रिकीकरणाकडे वळत चाललेला आहे. या कारणामुळे कसं होते, प्रत्येक बैलजोडी लोप पावत चाललेली आहे आणि शेतकरी आणि बैलजोडी हे एक समृद्ध आहे. या जीवनावरच बैलजोडीवरच हा शेतकरी जगत असतो आणि ज्या घरामध्ये बैलजोडी ते घर म्हणजे एक विद्वान आणि एक मोठं घर मानलं जातं आणि ती बैलजोडी कुठे ना कुठेतरी जिवंत राहावी. ज्या ठिकाणी बैलजोडी आहे त्या ठिकाणी बैलजोडी कमी होऊन ट्रॅक्टर म्हणजे जागा घेतलेली आहे. तर ट्रॅक्टर लोप पावत बैलजोडी त्यासोबत लोप पावत आहेत. त्या ठिकाणी ट्रॅक्टर हे एक यंत्र, मोठं यंत्र बैलजोडीच्या ठिकाणी येत आहे. पण ही बैलजोडी कुठं ना कुठं नाश पावल या उद्देशानं बैलजोडी आहे तशा प्रत्येक शेतकऱ्यांकडे राहावं या उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम सातत्याने ठेवत चाललेला आहोत. हे बैल प्रदर्शन हा ग्रामीण भागात का महत्त्वाचा मानला जातो? सगळ्यात महत्त्वाचा बैलपोळा हा कार्यक्रम सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला विषय होता. तत्पूर्वी हा विषय असा होता की पुरातन काळापासून बैलाला नंदी आणि बसवेश्वर असं मानलं जातं. घरामध्ये जर बैल असेल तर त्या घराची समृद्धी आणि सात्विकता आणि आर्थिकता अगदी शक्य तितक्या ताकदीनं खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ असं मानलं जातं आणि म्हणूनच या बैलजोडीच्या प्रारूपानं आम्ही हे कार्यक्रम ठेवून प्रत्येक शेतकऱ्यांच्यामध्ये बैलजोडी का असावी म्हणून आम्ही बिंबवत जातो. ओके सर, मी आज सकाळी येऊन बघितलं की एवढं मोठं कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे आणि एवढं मोठं सजावट तुम्ही केला होता. ह्या मागचा तयारी कसा केला जातो सर? गेली 20 दिवस म्हणजे यात्रा ठरली. आमची यात्रा ही साधारणतः एप्रिल-मेच्या दरम्यान ठरते. सर्वसाधारणतः एप्रिलमध्ये ही यात्रा ठरते. एप्रिलमध्ये जेव्हा आपली बलभीम यात्रा ठरते, एप्रिलच्या यात्रेच्या पूर्वी बरोबर एक 15 दिवस आधी हे जे आमची मंडळी आहेत, ही जी संघटना आहे ही एकजुटीने मिटिंग करतात. मिटिंग केल्यानंतर विश्वास पक्का असतो की 100% आमचा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे पार पडणार, यात काही वाद नाही. पंचक्रोशीतील या भागातील अनेक मोठमोठे व्यक्तिमत्वांना गाठीभेटी घेतात आणि त्यांच्याकडून देणगी स्वरूपात काही फुलाची पाकळी गोळा करतात आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम सर्वसाधारणतः 1 लाखाच्या घरात हा खर्च जातो. एकूण सर्व गोष्टी जर पाहिला तर 1 लाखाच्या वर खर्च होतो, त्याच्या खाली काही होत नाही. त्यामुळं आपण सर्वाकडे मदतीनं हक्कानं जातो आणि ही देणगी स्वरूपात आपण गोळा करून एक 15 दिवसाच्या आधी सगळं पूर्व प्लॅनिंग करून व्यवस्थितपणे त्या सगळ्यांचं ढाली निशाणी बक्षीचा सगळ्यांचं आयोजन करतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडतो. ओके सर, आज मी पाहिला की भरपूर जोड्या आलेले होते, बिनदाटी गट, दाती गट आणि बैलजोडे आले होते. त्यांना एवढं शेतकरी कष्ट करून त्यांना सांभाळलेलं आहे, पण ह्याचा फायदा काय असेल सर? बैल प्रदर्शन आपण करतोय ना, ह्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? ॲक्च्युली फायदा म्हणून शेतकरी हा बैलांकडे बघत नसतो. हा पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बघण्याचा आपण जर विचार केला तर त्या बैलजोडीमध्ये 1 रुपयाचा फायदा त्यांना नसतो. कारण की सर्वसाधारणतः आत्ताचा बाजारभाव जर आपण पाहिला, बाजारभावाच्या विचारानं जर म्हटलं तर एकेका जोडीला सर्वसाधारणतः 3 लाखपासून 8 लाख इतकी मोठी रक्कम बैलजोडीच्या मालकाला तिथं लावावी लागते. आणि जोपर्यंत बैलजोडी आहे, बैलजोडी असताना सर्वसाधारणतः त्याचा खर्च किमान वर्षाकाठी 2-2.5 लाख इतका खर्च येत असतो. त्यांना देणारा जो गोळीपेंड आहे, खाद्य आहे, सुग्रास आहे, सरकी आहे, आंबवण आहे, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर खर्च त्याच्या डबलनं जातं. पण फक्त त्याच्या शेतकरी आणि बैलांच्यामध्ये जो असणारा प्रेम आहे, आपुलकी आहे, नातं आहे, हे जपण्यासाठी बैलजोडी मालक आपली बैलं बाळगतो. याच्या व्यतिरिक्त काही नाही. फक्त सामान्य शेतकऱ्याचं किंवा फक्त विचाराच्या हिशोबानं जर शेतकरी बैलं बाळगला म्हटलं तर तो मायनसमध्ये तो कोलमडून जातो, कण्यामधून मोडून जातो. आता आपण विचार करा, एखादं म्हैस आपण जर बाळगायची असेल आणि आपण एखादी म्हैस आणली 60-70-80 हजार देऊन जर आपण एक म्हैस आणलो आणि एखादे दिवस मशीन जर लात मारलं तर संध्याकाळी शेतकरी विचार करतो याला कसावाला द्यायचं का कुठल्या व्यापाराला द्यायचं. पण बैलाकडनं 1 रुपयाचा फायदा नसताना देखील बैल बाळगणं हे फक्त प्रेमापोटी शेतकरी करतो, बाकी तर याच्यात काही स्वार्थ नसतं. की बैल प्रदर्शनासाठी पारंपरिक आणि आधुनिक ह्याच्यामध्ये ह्या स्वरूपामध्ये काय फरक आहे? ॲक्च्युली पुरातन काळापासून मी मगाशी देखील सांगितलं, आता देखील मी उल्लेख तेच करतोय, जे सॉईल टेक्स्चर बनलेलं असतं ही माती किंवा मृदा बनायला हजारो वर्ष लागलेलं आहेत. आणि आत्ता जे काय होतं की बैलांचा वापर आधी करत होतं तेव्हा शेती खूप चांगली होती, खूप चांगली होती. तुम्ही देखील अनुभवला, आम्ही देखील अनुभवला आहे.
त्यावेळी साधारणतः एका एकरला साधारणतः 50, 55, 60 टनाचं विचार केला जात होता किंवा तितकं भरघोस उत्पन्न मिळत होतं. पण आत्ताच्या घडीला काय होतं, ट्रॅक्टर्स किंवा यांत्रिकीकरण किंवा औषधीकरण वापरल्या कारणानं सॉईल टेक्स्चर जे आहे सॉईलचं जे फिजिकल फिटनेस आहे ते लूज होत चाललेलं आहे. जे माती आहे ते माती पूर्णपणे लोप पावत चाललेली आहे. त्यातले जे मायक्रो बॅक्टेरिया आहेत ते पूर्ण लोप पावत चाललेले आहेत आणि त्यांचं जे टेक्स्चर आहे, जी घनता आहे ती पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन चाललेली आहे. म्हणून मी आजही सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, आपण आधुनिकीकरणाकडे वळतोय बरोबर आहे, पण आधुनिकीकरणासोबत जे जमीन आहे, जमिनीची पोषकता, त्याची तत्व, त्याचे घटत्व, त्याची घनता किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे हे आपण वर्षानुवर्षे घालवत आहोत किंवा ते वेस्ट करत आहोत. ओके, म्हणून बैलांचं महत्त्व आहे. बरोबर सर. बैल प्रदर्शनासाठी बैल प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती कशी जपली जाते सर? बैल प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती म्हणजे असा होतो की मगाशी मी बोललो आहे, बैलपोळा असो, बेंदूर असो, सण या गोष्टीसाठी घरातून एक नातं निर्माण होतं त्या जनावरांच्यावर. बैलासाठी आपण जेव्हा गोठ्यात जातो तेव्हा इतर दुधाळ जनावर असतात आणि बैलपोळा हा सण अनेक पुरातन काळापासून आपण जोपात आणि जोपासना करत आलेलो आहोत. आणि ही बांधिलकी जोपासण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी त्या शेतकऱ्याचं, त्या कुटुंबाचं, त्या बैलांसोबत तेच प्रेम एकत्र आणण्यासाठी फक्त बैल मालकच बैलांसोबत नसतो, तर अख्खं कुटुंब त्या बैलांसोबत त्या गोठ्यात असतं. आणि हेच प्रेम वर्षानुवर्षे त्या फक्त आजी आजोबा हेच प्रेम त्या बैलांच्यावर करत नाहीत, त्यांचे वडीलधारी माणसं आहेत तेही करतात. त्यासोबत नातवंडांमध्ये देखील ते बैलाचं प्रेम रुजतं, माया रुजते. आणि या मुक्या जनावरांची सेवा केल्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये कोणालाच, मी एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, मी अगदी उघडपणे सांगतो, मी गेली 20 वर्ष या पशुधन क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आणि या 20 वर्षामध्ये मला आजपर्यंत बाळूमामांच्या कृपेनं या मुक्या प्राण्यांच्या सेवेमध्ये मला अहोरात्र बरंच काही मिळून गेलेलं आहे. आणि या मुक्या जनावरांची सेवा करणारा प्रत्येक मनुष्य याच्यानंतर कधीही म्हणजे तो दुःखी होणार नाही, तो कायम सुखी असेल. मी अनेक उदाहरणं मी पाहिलेत, ज्यांच्या घरी 3-4 जनावर आहेत, ते बैल असो, गाई असोत किंवा म्हशी असोत, त्यांच्या सेवेमध्ये जो कोण माणूस आहे त्याला BP नाही आहे, शुगर नाही आहे, त्याच्यानंतर पॅरालिसिस नाही आहे, अटॅकचं त्याला संभावना नाही आहे. याचं कारणच असं आहे की सकाळी जनावरांसाठी सकाळी 4:30-5ला त्याला उठावं लागतं, शेण काढावं लागतं, धारा काढावे लागतात, खाद्य ठेवावं लागतं, चारा कुट्टी करावं लागतं, पाणी पाजावं लागतं. याच्यामधून सर्वसाधारणतः शरीरातून 350 ते 400 ml घाम जातं, जे क्षार स्वरूपात असतं ते घाण निघून जातं. आणि ते घाण ते जनावरांमुळे होतं. जर समजा जनावरच नसतील, याची विरुद्ध बाजू मी तुम्हाला सांगतो, जनावर जर नसतील तर तो माणूस आळशी बनतो, तो निवांत 7:30-8ला उठतो, त्याला व्यायामाची गरज नसते, तो व्यायाम करत नाही. आणि याच कारणामुळं तो आळशी बनण्या कारणामुळं त्याचं प्रॉब्लेम होतं. आणि सेकंड थिंग, त्याला बऱ्याचशा व्याधी, मी जसं म्हटलं डायबिटीज, त्याच्यानंतर मूळव्याध, या गोष्टी त्याला आकडतात किंवा त्याच्यात तो व्यापून जातो. सेकंड थिंग, ज्याच्याकडे नाही आहेत त्याचा प्रॉब्लेम एक होतो की तो स्वतः दूध उत्पादन करू शकत नाही. त्याला सर्वसाधारणतः डेअरीमधून किंवा इतर गोठ्यातून दूध आणावं लागतं. दुधामध्ये किती चांगुलपणा आहे तो सांगू शकत नाही. आणि त्यामार्फत अनेक रोगराईंचा प्रसार होतो. आणि त्यामुळं जनावर हे असलंच पाहिजे, मी ठामपणे सांगू शकतो. फक्त नूलगाव आणि नूलगावामध्ये जे इथं पंचक्रोशी आहे, एक नूलगावची वाडी रामपूर म्हणून गाव आहे, या गावातून आणि नूलमधून आणि खंदाळमधून या पंचक्रोशीमधून दर 3 वर्षानं यल्लमा यात्रेला साधारण 100 गाड्या फरशी म्हणून जाते. आणि नूलगाव प्रसिद्ध आहे. माझ्या मतानं बऱ्याच गावातून बैलांची संख्या कमी झाली, पण नूलगावमध्ये अजून बैलांची संख्या जशीच तशी आहे. हेच या या ग्रामीण भागाचं पुण्य आहे म्हणावं लागतं. ओके, धन्यवाद सर. सर्व जनावरांचं महत्त्व पटवून दिल्याबद्दल आणि बैल प्रदर्शन कशाला महत्त्व आहे, त्याचे फायदा काय आहे, सर्व माहिती दिल्याबद्दल. आणि असं तुमच्या गेल्या 13 वर्षापासून तुमचं अखंड चालू आहे आणि असंच तुमचं भविष्यामध्ये असं चालू राहू दे हे प्रदर्शन, हेच आमची इच्छा आहे. आणि धन्यवाद, थँक्यू सो मच. नमस्कार. फक्त हे कार्यक्रम साध्य करण्यासाठी मंडळाचे सर्व हौशी बैलजोडी संघटनेचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्या सर्वांची नावं मी तुम्हाला सांगू इच्छितोय. प्रत्येकजण आपली ओळख करून देईल. त्या सर्वांची जरासं नावं आपण सांगायची, एक करून नावं सांगा. आता आपण सर्व संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचं आपण सदस्यांचं आपण हे घेऊया, ओळख करून घेऊया. आता आपण पहिलं जातोय की एकेकांचं नाव विचारलं जातोय. हां, तुमचं नाव? अमित प्रकाश भिवंगडे दादा, मला वाटतं आमचे ज्युनियर आहे, ते ज्युनियर आहेत. आता 21व्या शतकात पण आपण आधुनिकता फुल म्हणजे AIचं आपण असं हे झालेलं आहे. म्हणजे AI पण आता येत आहे, तरी पण ह्या युगात पण हे दादा आपले हे बैल म्हणा किंवा असं आधुनिक पारंपरिक शेती करतात. आणि त्यांचं पण असं मला वाटतं बेंदूरला पण भरपूर त्यांचं योगदान असतंय. परत बेंदूरला पण ती आपली बैलांची तयारी करून घेतात. त्यामुळे त्यांचा आभारी आहे आम्ही.
खंडेराव धोंडीबा शिंदे. अध्यक्ष हौशी संघटना. संघटनेचं नाव पण सांगा. हौशी बैलजोडी संघटना ह्या सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत असतात. कार्यक्रम आम्ही 13 वर्ष असंच राबवत आणलेलं आहे. ह्याच्या पुढेही असंच आम्ही राबवत नेऊ अशी आमची विनंती आहे. थँक्यू सर, थँक्यू. शिवाजी वसंत कीर्तन हौशी बैलगाडी संघटना. सतीश धनाजी गायकवाड. मी 13 वर्ष या संस्थेत काम करतो आहे, तरी मी आभारी आहे यांचा. नमस्कार, मी सदाशिव नाना गोलकर. या हौशी बैलजोडी संघटनेमध्ये 13 वर्षे आम्ही कार्यकर्ते काम करतो आहे. नमस्कार, मी विजय पांडुरंग जाधव नूल. आम्ही 13-14 वर्ष हा कार्यक्रम राबवत आहे आणि आम्हाला याची फार आवड आहे. मी महंतेश शप्पासाहेब अरवळे. गेली 13 वर्षे या मंडळामध्ये आहे मी. असंच इथून पुढे चालवणार आहे. थँक्यू. ते 2009चे क्लासमेट आणि आमचे वर्गमित्र प्रदीप सकाराम गोविलकर हे पण या संघटनेशी 13 वर्ष संलग्न आहेत आणि आम्हाला वाटतं की हे पण असं प्रगतशील शेतकरी आहेत, पण त्यांना पण फार आवड आहे की बैलांचं ते संगोपन करणे, बैल हे वाढवणे. बैल त्यांनी एक आधुनिक पद्धतीची शेती करतात, पारंपरिक शेती करतात. परत त्यांनी पण आपला पोळा सण, महाराष्ट्राचा पोळा सण म्हणजे बेंदूर, आपल्याकडे बेंदूर असं म्हणतात, त्यात पण त्यांनी हौशीने हिरिरीने भाग घेतात. तो पण सण त्यांनी मोठा उत्साहाने ही हौशी संघटना करते आणि आमचा प्रदीप पण करतो आणि त्याची ते ओळख करून देतो. आता नमस्कार, मी प्रदीप सकाराम गोलकर. गेली 13 वर्ष झालं प्रदर्शन हौशी बैलजोडी संघटना प्रदर्शन भरत आहो. दरवर्षी इथनं पुढंही चालू राहील आणि दरवर्षी जोड्या 20, 25, 30 जोड्या चांगल्या पद्धती प्रसिद्धात बैलजोडी देतात येतात. भव्य जनावरांचं साथ आम्हाला आहे. धन्यवाद. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच.